मध्ये आ जाएगी। ये आपने बोला नहीं अनुदान देना चाहिए। हाँ चलो अपने रिस्क चलो ठीक है, अनुदान देंगे। बाइक ले लो कॉल करते हो। क्यों ना होता नहीं। उसको अनुदान देना चाहिए। इसमें डालता हूँ, हम लोग लोकशाही में जाएगा। लोकशाही में शाम को कम से कम एक टैग कितना का आता है इधर? पाच किलो वाली बॅग काही घेतली आहे का? भरपूर कमी आली पाठीमागच्या आठवड्याच्या तुलनेने यावेळेस 10-15% कमी आली। आधी किती होते ते किती झाले? त्यापेक्षा 18-20 रुपये कांदे विकत होते, आता एकदा 13 ते 15 रुपये विकतात। 13 ते 15 रुपये किलो। एक्सपोर्ट ड्युटी ते गव्हर्नमेंटने हटवली। हे 1 मार्चला हटवायला पाहिजे। त्याने 1 एप्रिल 1 महिना उशीर झाला त्यांना। त्याच्यामुळं आपला माल जिथं जायचा बाहेर गाव बाहेर देशामध्ये, आपल्या शेतकऱ्यांचा माल बाहेर देशामध्ये जायचा, तिथं पाकिस्तान माल टाकतंय, आपल्यापेक्षा स्वस्त आहे। त्याच्यामुळं एक्सपोर्टवाल्यांना म्हणजे पैसे भेटून नाही राहिले, त्याच्यामुळं कमी आहे। कुठं गाडीची आवक? आता सध्या 100 गाडी आवक आहे। कांदे असे 1300 ते 1500 रुपये विकतात। 13 रुपये 15 रुपये किलो। गिराईक बहुत कमी, लई कमी गिराईक। डायरेक्ट माल जायला सुरुवात केली ना केंद्र सरकारने, डायरेक्ट मालाची परवानगी दिली लोकांना। त्याच्यामुळं मुंबईमध्ये डायरेक्ट गावावरून दलाल तयार झाले, एजंट तयार झाले प्रत्येक गावामध्ये। ते डायरेक्ट माल पाठवते बोरवली, अंधेरी, कांदिवली, तिकडं विरार, भाईंदर। त्याच्यामुळं त्याची गिराईक इथे पहिले येत होतं ना या मार्केटला, ते आता येत नाही। गिरायकाचा फार मोठा परिणाम झाला डायरेक्ट मालामुळं, आणि मग असेच माल पडून राहतात। हे मला एवढे भारी माल पडलेत, गिराईक नाही बिलकुल, एक्सपोर्टवाले खरेदी करेना, सगळ्याचा प्रॉब्लेम तयार झालाय। काय रेट आहे? आता हे 13 रुपये 14 रुपयापर्यंत रेट आहे। 13, 14, 1,000 ते 15।